Hello students, in last video we have discussed meaning, definition and features of overheads. According to that discussion, we conclude that overheads is equal to indirect cost, and indirect cost is a consist of indirect material cost, indirect labor cost and indirect expenses. That means overheads are considered only the indirect cost. In this video, we will discuss the classification of overheads. The classification of overheads made on different basis. Functional classification. The functional classification also classified factory overheads, administrative overheads, selling and distribution overheads. We will discuss the first is that factory overheads. Factory overheads is a overheads or it is a all indirect costs which are incurred into factory premises connection with production of goods and services. It's called as a factory overheads. Factory overheads is also called as manufacturing overheads, works overheads and production overheads. जो काही आपला पहिला ओव्हरहेड्स आहे तो आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स याचा अर्थ जे काही तुमचे ऑल इनडायरेक्ट कॉस्ट असेल किंवा ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील की जे एक्सपेन्सेस तुमच्या फॅक्टरी प्रिमायसिस याचा अर्थ तुमच्या फॅक्टरीच्या जागेमध्ये जे इन्कर्ड झालेले आहेत या सगळ्या एक्सपेन्सेसला आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स असं त्या ठिकाणी म्हणत असतो. फॅक्टरी ओव्हरहेड्स अजून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी नावं दिलेली आहेत. मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स असं म्हणू शकता, वर्क्स ओव्हरहेड्स म्हणू शकता किंवा प्रोडक्शन ओव्हरहेड्स म्हणू शकता. आता आपण याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर याचे उदाहरण द्यायचं झालं तर इनडायरेक्ट मटेरियलचं उदाहरण जर द्यायला गेलं तर त्या ठिकाणी तुमचे लुब्रिकेटिंग ऑइल असेल, कॉटन असेल, काही कन्झ्युमेबल स्टोअर्स असतील, जे हे सगळे इनडायरेक्टली तुमच्या फॅक्टरी प्रिमायसेसमध्ये यूज केले जातात. इनडायरेक्ट लेबरच्या संदर्भात जर उदाहरण द्यायचं झालं तर सॅलरी ऑफ शॉपकीपर, की जो शॉपकीपर त्या ठिकाणी तुमच्या शॉपवर ॲज अ एम्प्लॉई म्हणून त्या ठिकाणी काम करत असेल त्याची जी काही सॅलरी आपण पेड करत असेल ते सुद्धा एक्सपेन्सेस म्हणजेच त्या ठिकाणी तुमचे फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत. आणि तिसरं जो काय आहे तो म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे फॅक्टरी संदर्भात त्या ठिकाणी जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचं सांगायचं उदाहरण गेलं तर त्या ठिकाणी जे काही आपण गॅस असेल, वॉटर असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, हिटिंग असेल, या सर्वांसाठी जो काही एक्सपेन्सेस करत असेल तो एक्सपेन्सेस आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. अशा पद्धतीने फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय तर जेवढे काही इनडायरेक्ट कॉस्ट की जी फॅक्टरी प्रिमायसेसमध्ये इन्कर्ड झालेली आहेत या सर्व कॉस्टला आपण त्या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेड्स असं त्या ठिकाणी म्हणत असतो. सेकंड पॉईंट इज दॅट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स the costs which are incurred at the time of formulating a policy, directing the organization, and controlling the operation of business which is not related to your production, selling and distribution ॲक्टिव्हिटी. याचा अर्थ जो काही सेकंड जो आपला त्या ठिकाणी ओव्हरहेड्स आहे तो आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजे काय तर मॅनेजमेंटला तुमच्या व्यवसाय संस्थेची धोरणे ठरवताना, व्यवसाय संस्थेचं निर्देशन करत असताना किंवा व्यवसाय संस्थेवर कंट्रोल ठेवत असताना जेवढे काही खर्च होत असतात या खर्चाला आपण त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स असं त्या ठिकाणी म्हणत असतो. आणि हे सगळे खर्च तुमच्या प्रोडक्शन असेल, सेलिंग असेल किंवा डिस्ट्रीब्युशन ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत या ॲक्टिव्हिटीपासून त्या ठिकाणी ते वेगळे असतात. याचा अर्थ इथे जे काही एक्सपेन्सेस होणार आहे ते एक्सपेन्सेस त्या ठिकाणी मॅनेजमेंटच्या रिलेटेड सर्व काही एक्सपेन्सेस होत असतात. फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग अँड स्टेशनरी असू द्या, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कर्स आहेत त्या वर्कर्सची त्या ठिकाणी सॅलरी आपण पेड करत असाल तर ती सॅलरीज म्हणजेच त्या ठिकाणी तुमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत असं त्याचा अर्थ होत असतो. थर्ड पॉईंट इज दॅट सेलिंग ओव्हरहेड्स. these costs are created or these costs are incurred at the time of create a demand for company product. सेलिंग ओव्हरहेड्स म्हणजे काय तर अशी कॉस्ट आहे जी कॉस्ट त्या ठिकाणी तुमच्या वस्तूला मागणी निर्माण करण्यासाठी जो काही तुम्हाला खर्च करावा लागत असेल या सर्व खर्चाला आपण त्या ठिकाणी सेलिंग ओव्हरहेड्स असं म्हणत असतो. आपणाला माहीत आहे
की कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्या अगोदर त्या ठिकाणी त्या वस्तूची माहिती आपल्या ग्राहकांना देणं आवश्यक असेल किंवा वस्तू उत्पादित झाल्यानंतरही त्या वस्तूची माहिती त्या ठिकाणी आपल्या ग्राहकांना मिळणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सेलिंगचे जे काही स्किल असतील ते स्किल तुम्हाला यूज करावे लागत असतात. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागते, पब्लिसिटी करावी लागत असते. यासाठी जो काही सगळा खर्च येणार आहे तो खर्च त्या ठिकाणी आपल्या सेलिंग ओव्हरहेड्समध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड होत असतो. लास्ट पॉईंट इज दॅट डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. These the costs which are related to supply the final product to customer. Without the supplying the goods for your customer, the production process cannot be go to continuous basis. So you must take care that whatever production has done, that production are dispatched to your customer. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये काय असतं, तर आपण वस्तूचे फक्त उत्पादन करून चालणार नाही, तर ती वस्तू ग्राहकांपर्यंत कशी पोचेल यासाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल, वेगवेगळ्या प्रकारचे लेबर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस त्या ठिकाणी करावे लागत असतात. आणि या सर्वांचा विचार त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये त्या ठिकाणी करावा लागत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला वस्तूची जर त्या ठिकाणी डिलिव्हरी करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याकडे जे काही व्हेइकल्स असेल त्या व्हेइकलचं त्या ठिकाणी पेट्रोलचं असेल किंवा डिझेलचं असेल, जो काही खर्च असेल किंवा जो कोण ड्रायव्हर असेल त्या ड्रायव्हरचं जी काही सॅलरी असेल ही सॅलरी आपल्याला पेड करावी लागत असते. त्याच पद्धतीने जो काही आपण माल किंवा सेवा त्या ठिकाणी देणार आहोत त्याचा इन्शुरन्स आपल्याला काढणं गरजेचं असतं. या सगळ्यांची जी काही बेरीज होत असेल त्या बेरीजला आपण त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड असं त्या ठिकाणी म्हणत असतो. नेक्स्ट पॉईंट इज दॅट एलिमेंट वाईज क्लासिफिकेशन. फर्स्ट इज दॅट इनडायरेक्ट मटेरियल. The material which are not a directly part of finished product. इनडायरेक्ट मटेरियल याचा अर्थ काय, तर असे काही मटेरियल की जे मटेरियल तुमच्या फायनल प्रोडक्टचा पार्ट नसतात, बट दे आर इन्क्लूड इन युअर प्रोडक्ट. परंतु ते तुमच्या प्रोडक्टमध्ये इन्क्लूड असतात, परंतु ते त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली त्याचा फायनल प्रोडक्टच्या संदर्भात त्या ठिकाणी संबंध घेता येत नाही. फॉर एक्झाम्पल आपण द्यायचं झालं तर काही कॉटन असेल, ऑइल असेल की जे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या वस्तूचे उत्पादन करत असताना यूज करावं लागत असतात, परंतु ते तुमच्या फायनल प्रोडक्टच्या ठिकाणी इझिली तुम्हाला आयडेंटिफाय होत नाही. दॅट इज अ इनडायरेक्ट मटेरियल. इनडायरेक्ट लेबर सेम. whatever employee are not engaged in the production process, that is called as indirect labor. And the expenses of indirect labor is that, for example, the salary of workshop manager, the salary of storekeeper manager. The example we can say that is a indirect labor. Indirect labor म्हणजे काय, तर अशा प्रकारचे लेबर की जे लेबर डायरेक्टली प्रोडक्शन प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड असतात, परंतु ते जे व्यक्ती प्रोडक्शन प्रोसेसमध्ये ॲक्च्युली एंगेज आहेत अशा सर्वांना त्या ठिकाणी मदत करण्याचं कार्य करत असतात. अशा सर्वांच्या संदर्भात जो काही एक्सपेन्स असेल तो एक्सपेन्सेस म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. लास्ट पॉईंट इज दॅट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. द ऑल एक्सपेन्सेस ऑफ फॅक्टरी सच ॲज रेंट, टॅक्सेस, इन्शुरन्स, repairs of factory machinery, power, depreciation, that is an example of indirect expenses which are not directly incurred on the office and selling and distribution, but they are expenses in made in the factory premises, that is called as a indirect expenses. याच्यानंतरचे जे काही क्लासिफिकेशन असतील ते क्लासिफिकेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करू.